चला तर आपण सरळ व्याजच्या टाईप 2 मध्ये आलेलो आहोत आणि यामध्ये आपल्याला म्हणते काय, जसे 10 दराने 1000 रुपयाचे 2 वर्षासाठी रास किती म्हणते. आपल्याला यामध्ये सरळ व्याज नाही, आपल्याला रास विचारले आहे. तर रास म्हणजे काय, तर रास बरोबर, तर रास म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज म्हणजे आपल्याला रास. रास काढण्यासाठी पहिले आपल्याला व्याज काढावं लागेल. तर व्याज काढण्यासाठी सरळ व्याजचं सूत्र आहे बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला एकूण कालावधी भागेला 100. तर आपण हे जे काही सूत्र आपल्याला व्याज काढण्याचं, यामध्ये आपण किमती टाकू. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिलेला आहे, तर मुद्दल आपल्याला 1000 रुपये दिलेले आहे, 1000 गुणेला दर किती दिलेला आहे, तर दर आपल्याला 10 दिलेला आहे, 10 गुणेला कालावधी किती दिलेला आहे, कालावधी आपल्याला 2 वर्षासाठी दिलेला आहे, 2 वर्ष भागेला 100. हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला. आपल्याकडे शिल्लक काय राहिलेला आहे, आपल्याकडे शिल्लक हा 100 गुणेला 2 म्हणजेच किती, 200 झालेला आहे. आपल्याकडे नाही का हे झालेला व्याज. आता आपल्याला काय म्हणते गणित, आपल्याला म्हणते सरळ व्याज काढा म्हणते. तर सरळ व्याज काढताना आपण पहिले सूत्र लिहिलेलं आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता काय करायचं, मुद्दल अधिक व्याज बरोबर आपल्या मुद्दल किती दिलेले आहे, तर आपल्याला जे मुद्दल दिले आहे ते 1000 दिलेले आहे, 1000 लिहून घ्यायचे अधिक व्याज किती आलेला आहे, तर आपल्याला व्याज आपल्याला 200 आलेला आहे, लिहून घ्यायचं 200 बरोबर काय आपल्याला रास. रास बरोबर या दोघांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर येते 1200. म्हणजे रास किती आले आपल्याला 1200 रुपये. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आलेलं आहे हे आपलं 1200 रुपये आलेलं आहे. चला तर यामध्ये आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. काय म्हणजे आपल्याला जसे 5 दराने 5000 रुपयाचे 5 वर्षाचे रास किती म्हणते. तर आपल्याला रास काढण्यासाठी सांगितलं आहे. रासचं सूत्र काय, मुद्दल अधिक व्याज बरोबर काय, तर रास. आपल्याला नाही का मुद्दल माहित आहे, मुद्दल किती आपल्याला 5000 रुपये. आपल्याला नाही का व्याज काढायचा, तर व्याज काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र यूज करतो, तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला कालावधी भागेला 100. चला आता या सूत्रात आपण किमती टाकूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिलेला आहे, तर मुद्दल आपल्याला 5000 दिले आहे, 5000 गुणेला दर किती दिलेला आहे, तर दर आपल्याला 5 दिलेला आहे, गुणेला कालावधी किती आहे, तर कालावधी आपल्याला 5 वर्षासाठी दिलेला आहे, कालावधी आपली 5 वर्षासाठी भागेला 100. चला तर आपण आता काटाकुटी करूया. हा 0 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 5 25 म्हणजे 250 गुणेला 5. जेव्हा आपण याचा गुणाकार करतो तेव्हा 0 5 5 म्हणजे 5 2 5 5 10 आणि 12. म्हणजे आपला जे सरळ व्याज आहे ते आपला 1250 आलेला आहे. तर आपण आता रास काढूया. रास करता जास्त सूत्र काय, मुद्दल अधिक व्याज बरोबर मुद्दल किती दिलेले आपल्याला, मुद्दल आपल्याला 5000 रुपये दिले, हे आपले 5000 घेतले अधिक व्याज किती म्हणते, तो व्याज आपण आताच काढलं 1250. 1250 या दोघांची बेरीज म्हणजेच काय, आपल्याला या दोघांची जेव्हा बेरीज करतो तर 6250 रुपये, हे 6250 रुपये हे आपलं नाही का या प्रश्नाचा एकूण रास आलेले आहे.